मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कच्च्या रस्त्यावरून दत्तू पवार मुख्य रस्त्याला आला. डावीकडं पाहिलं, लाल यष्टी येताना दिसत होती. उजवीकडं पाहिलं, बस स्टॉपवर एक काळी पिवळी जीप उभी होती. काही माणसं बसत होती. यष्टी पकडायची असेल तर धावायला हवं. दत्तू पवार धावू लागला. जीप गच्च भरून निघून गेली. दत्तू पोचायला आणि यष्टी यायला एकच वेळ झाली. दत्तूच्या समोर पुढचा दरवाजा थांबला. गावातल्या जंगमचा जावई ड्रायव्हिंगला होता. काय पाहुणं, आज इकडं कुठं ड्युटी लागली म्हणायची. जादा गाड्या सोडल्यात नव्ह, यावं लागलं. अजून थोडीफार चौकशी करून दत्तू आतल्या अंगाला सरकला. यष्टी भरलेली होती, काही स्टँडिंग पण होते. दणकट हातानं दांडा पकडून पन्नाशीचा दत्तू पवार निरीक्षण करू लागला. मनातल्या मनात हसू येत होतं. आपला भूतकाळच जणू दिसत होता दत्तूला. 3-4 वर्षाचं एक मूल बापाच्या मांडीवर बसलं होतं. साधारण त्याच वयापासून बाबांबरोबर आपण देवीच्या यात्रेला येत होतो. नवीन नवरा नवरी बसली होतीत. लग्नानंतरच्या यात्रेला आपण असंच कमळीला घेऊन चाललो होतो. यष्टीच्या आणि आपल्या धक्क्यांनी सारखं अंग चोरत होती कमळी. दत्तूची नजर एका कुटुंबावर गेली. आई, बाप, मुलगा, मुलगी, पक्या आणि सुमीला घेऊन आपणही यात्रेला कमळी बरोबर. सुमीच्या आठवणीनं काळीज लकलकलं. आत कुठेतरी वाटलं, कशी आहे पोर कुणास ठाऊक. बस घाटाला लागली होती. दत्तू दोन्ही हातांनी तोल सांभाळू लागला. थोड्याच वेळात बस स्टँडवरती पोहोचली. दत्तू स्टँड बाहेर येऊन गर्दीमध्ये मिसळला. दीपक स्टोअर्सचा बोर्ड शोधत शोधत पुढे चालू लागला. देवीच्या देवळाचा ट्रस्टी दत्तूचा एकदम जिवलग यार. यात्रेच्या गोंधळात भेट होईल न होईल, तुझा पास दीपक स्टोअर्स मध्ये ठेवून देतो, नाव सांग आणि पास घे, असं फोनवर बोलणं झालं होतं. दत्तूनं नाव सांगितलं. दुकान मालकानं बाजूचा ड्रॉवर उघडला. वाटच बघत होतो बघा तुमची, असं म्हणत पास दत्तूला दिला. VIP पास खिशात घालत दत्तू रुबाबात देवळाच्या दिशेनं निघाला. दरवर्षी पौष महिन्यात होणाऱ्या या जत्रेचं दत्तूला खास आकर्षण होतं. जत्रेचा दिवस, गर्दीच गर्दी. काहींच्या डोक्यावर देवी आईचा छबिना, बाजूला हळद कुंकू, फुलांची दुकानं, खेळण्यांची दुकानं, कॅसेटची दुकानं. कॅसेटच्या दुकानातून देवी आईची गाणी ऐकू येत होती. प्रत्येक दुकानातून वेगवेगळी गाणी, त्यात ढोल, ताशे, वाजंत्र्यांचे, पिपाण्यांचे आवाज, एक असंबद्ध कोलाहल. पण कुणालाच त्याचा त्रास होत नव्हता. दत्तूलाही होत नव्हता. या दिवसाची तर दत्तू आतुरतेने वाट पाहायचा. श्रद्धेनं भक्तिभावानं यायचा. यात्रेव्यतिरिक्तही अधूनमधून त्याचं येणं व्हायचं. मित्राबरोबर ये, पाहुण्यांबरोबर ये, असं कायम चालायचं. सुनेचे 9 महिने भरले होते म्हणून दत्तू बरोबर घरातलं कुणीच आलं नव्हतं. दत्तूनं भक्तिभावानं देवीला नमस्कार केला. देवी आय, सगळं सुरळीत पार पडू दे ग आई. देवी दर्शन आटोपून दत्तू बाहेर पडला आणि त्याला भूक जाणवली. कमळी डबा देते म्हणाली होती, पण दत्तूनच नको म्हटलं. त्याला बाहेरचं हादडायचं होतं ना. एका हॉटेलात जाऊन त्यानं मिसळपाव खाल्ला. नंतर 2 प्लेट जिलबी हाणली. तृप्त होऊन बाहेर पडला. देवीला आलं की देवळाच्या आजूबाजूला मागे पुढे बागडायची दत्तूला सवय होती. आत्ताही तो देवळाच्या मागच्या बाजूला निघाला. देवळाच्या मागच्या भागात कोंबड्या, बोकडं हे बळी देण्याचे प्रकार चालायचे. कोंबड्यांची पिसं पडलेली दिसत होती. दत्तू झाडाजवळ आला. एक चिठ्ठी काढली. गजाला चांगला भाजून काढ ग आई. दुसरी चिठ्ठी काढली. बायाचं म्हातार साप चावून मरू दे ग आई. आणखी एक काढली. शिरप्याला लकवा मारू दे ग आई. चिठ्ठ्या चुरगाळून फेकून दिल्या. स्वतःशीच मान डोलवत म्हणाला, सगळ्या खोळ्यांचा कारभार आहे झालं. पण दत्तूला आठवलं,
असा खोळेपणा आपणही 5 वर्षांपूर्वी केला होता. देसाई घराण्याचा निर्वंश होऊ दे ग आई. शेजारचं गाव देसायांचं, निम्मी घरं देसायांची. त्यांचा कसला निर्वंश होतोय. पण आपला राग, देसाई घराण्याची आणि पवार घराण्याची दुश्मनी चालत आलेली पूर्वापार. काय कारण होतं कुणास ठाऊक. त्या घराण्यातल्या मुलाशी आपल्या सुमीनं पळून जाऊन लग्न केलं. त्याची खुन्नस म्हणून आपण तेव्हा देवीला आलो, चिठ्ठी लावून गेलो. आता खोळेपणा वाटतोय, पण तेव्हा सुडानं पेटून उठलो होतो. काय करू आणि काय नाही, जीवाची तगमग तगमग नुसती झाली होती. गेल्या 2 वर्षात दत्तू निवळला होता. शंभूनाथ महाराजांच्या मठात जात होता. माणसाचं वर्तन कसं असावं या विषयावरचं त्यांचं रसाळ, ओघवत्या भाषेतलं प्रवचन दत्तूला चांगलं मार्गदर्शन करून गेलं. दत्तू आतून शांत शांत होत गेला. त्याचा उग्र स्वभाव सौम्य झाला. महाराजांप्रमाणे शुद्ध आणि स्पष्ट बोलायचाही दत्तू प्रयत्न करायचा. आपल्या वागण्याची दत्तूला आता खंत वाटत होती. थोडं शहाणपण आलंय, पण उशिरानं आलंय. दत्तू पुन्हा देवळाच्या पुढच्या भागात आला. पायऱ्या उतरू लागला आणि त्याची नजरानजर झाली. हो, सुमीच ती. कडेवर पोर, तिनं स्वतःला लपवलं. कुणाच्या तरी आड लपली. दत्तूनं नजर हटवली नाही. सुमीनं एकदा वाकून पाहिलं. दत्तू तिच्याच दिशेने येत होता. गर्दीत ढकलला जात होता. सुमी बावरली. बाप आपल्या दिशेने येतोय हे बघून घाबरली. दत्तू तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. किती वर्षांनी भेटतोय बाबा. चेहरा तसाच रापलेला. नजर चुकवत मान खाली घालून सुमी तशीच उभी राहिली. मध्येच तिनं कडेवरच्या पोराकडं पाहिलं. काय ग सुमे, कशी आहेस ग तू. किती वर्षांनी बाबाची हाक कानांवर आली. सुमी शहारली. बाबाच्या बोलण्यात प्रेम आहे. तिची भीती क्षणात गेली. खालच्या मानेनच. चांगली आहे ती म्हणाली. दत्तूला लहानपणची सुमी आठवली. रागावली की कुठेतरी लपून बसायची. शोधून काढलं आणि जवळ घेतलं की खुश व्हायची. कुणाबरोबर आलेस. या काय. आत्याबाई आल्यात. थोडी बाजूला सरकली. आत्याबाई पुढे आल्या. कुणी पुरुष माणूस नाही का. शोधक नजरेनं दत्तूनं विचारलं. मामांजींना नाही गर्दी सहन होत. ह्यांना पुण्याला काम होतं, तिकडं गेलेत ते. हाय मी. सांभाळून आणलंय, सांभाळून नेन. आत्याबाई बोलून गेल्या. आणि हे कोण. कडेवरल्या मुलाकडे पाहत दत्तूने विचारलं. हे आमचे गोपाळराव, पुरुष माणूस. यांनीच आणलंय हो आम्हाला सांभाळून. सुमीच्या बोलण्यानं वातावरण मोकळं झालं. आत्याबाईही हसू लागल्या. गोल गोल डोळ्यांतून पोर दत्तूकडे बघत होतं. सुमी सारखेच कुरळे केस, कपाळाला तीट दृष्ट लागण्यासारखं पोर होतं. नावाला साजेस. पायात चांदीचे वाळे होते. नवे कोरे कपडे होते. त्याचं गोड रुपडं बघून दत्तूचे हात त्याला घेण्यासाठी शिवशिवू लागले. बायको अधूनमधून चोरून लेकीला भेटायला जाते हे दत्तूला माहिती होतं. त्यानं कानाडोळा केला होता. एकदा झबली, टोपडी, दुपटी, बाळंत विडा घेऊन गेल्याचंही त्याला कळलं होतं. किती. 3 वर्षांचा का ग. या जूनमध्ये होईल 3चा. दत्तूचा जीव गोपाळला घ्यायला तळमळत होता. ए सोन्या, चल येतो का. खाऊ देतो, चॉकलेट देतो. सोन्या गोड हसला. चल विमान घेऊया, मोटार घेऊया. दत्तूनं हिम्मत केली. घेण्यासाठी हात पुढे केले. आण इकडे. अजून अर्धा तास तरी तुझा नंबर लागणार नाही. किती वेळ त्याला घेऊन उभी राहणार आहेस. आण, त्याला फिरवून आणतो मस्तपैकी. देवळाच्या दाराशी घेऊन येतो त्याला. सुमीला काय करावं कळेना. तिनं आत्याबाईंकडं पाहिलं. अगं दे की, तुझे बाबाच आहेत नव्ह. गोपाळचे आबा पण आहेत. दे. सुमीनं गोपाळला बाबाकडे दिलं. दत्तू मनातल्या मनात हरखून गेला. अनमोल ठेवा मिळाल्याचा आनंद त्याला झाला. गोपाळही हसत हसत त्याच्याकडे आला. त्याचे मऊ मऊ छोटेसे हात गळ्यात पडल्यानं दत्तू सुखावला. आईला टाटा कर. गोपाळनं आईला हात हलवून दाखवला. आजीला टाटा कर. गोपाळनं आत्याबाईंनाही टाटा केलं. फितुरच झाले की, आत्याबाई हसत हसत म्हणाल्या. दत्तू दूर झाला. एका हॉटेलचा बोर्ड पाहून आतमध्ये शिरला. घट्ट मिठी मारावी असं वाटत होतं.
पण पोर रडेल याची भीती वाटत होती. दत्तूचा उत्साह पाहून गल्ल्यावरचा मालक दत्तूकडे पाहत होता. दत्तूचं त्याच्याकडे लक्ष गेलं. नातू हाय माझा, काय खायला हाय व? मालकानं प्लेट मागवली. बर्नीतला राजगिऱ्याचा लाडू स्वतः आणून दिला. दत्तू आनंदित झाला होता. नातवाला कुरवाळू लागला. त्याच्या गालाचे मुके घेतले. राजगिऱ्याचा लाडू खाता खाता गोपाळनं आई कुठाय विचारलं. अरे आता तर आणले नव्ह तुला. चॉकलेट घ्यायचं, मोटार घ्यायची, विमान घ्यायचं. गोपाळ खुदकन हसला. चला पोराला रमवायला हवं. विचार करत दत्तू उठला. आणखी एक लाडू बांधून घेतला. खेळण्याचं दुकान शोधायला हवं. जवळ सापडल. दत्तूनं गोपाळला मोटारी दाखवल्या. कुठली हवी, लाल की हिरवी? गोपाळनं हिरवी मोटार घेतली. विमान आहे का हो? दुकानदाराला विचारलं. दुकानदारानं विमानाचा बॉक्स आणून दिला. दत्तूनं विमान बाहेर काढून गोपाळला हातानंच उडवून दाखवलं. कसं उडतंय बघा. सू सू तोंडानंच आवाज काढला. गोपाळ खुश झाला. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत दोन्ही खेळणी ठेवून त्यात राजगिऱ्याचा लाडू ठेवून दत्तू जत्रेत फिरू लागला. गोपाळनं दत्तूची टोपी खेचली आणि सोडून दिली. जमिनीवरती पडता पडता दत्तूनं पकडली. पोरगा रंगीच दिसतय, आबाची टोपी उडवतय असं म्हणत टोपी पायजम्याच्या खिशामध्ये ठेवली. मध्येच एक फुगेवाला दिसला. गोपाळनं दत्तूच्या गालावर थोपटलं आणि फुग्याकडे बोट दाखवलं. दत्तूला तर गंमतच वाटली. त्यानं लक्ष नाही असं दाखवलं. गोपाळनं पुन्हा त्याच्या गालावरती थोपटलं. फुग्यांकडे बोट दाखवलं. दत्तूला हे नवीनच होतं. लहानपणी मुलांना जत्रेत खाऊ देणं, खेळणी देणं त्यानं केलं होतं. पण नातवाचे लाड पुरवण्याचा प्रसंग पहिलाच होता. गोपाळला त्यानं फुगा घेऊन दिला. बराच वेळ ते फिरत होते. मध्येच फुगा फुटला. गोपाळ भेदरला. रडेल असं वाटलं, पण दत्तूनं काय नाही फुगा फुटला अशी त्याची समजूत काढली. दत्तू भानावर आला. देवळाच्या दाराच्या दिशेनं निघाला. दाराजवळच ट्रस्टी मित्र जगदाळे सुद्धा भेटला. काय रे, झालं का तुझं काम? हो झालं की. हे कोण आहे? गोपाळकडे बघत त्यानं विचारलं. लेक भेटली हितेच, तिचा मुलगा. जगदाळेला दत्तूचा इतिहास माहीत होता. हसत हसत म्हणाला, चांगली लक्षणं आहेत हो. यड लावलं यार या पोरानं. असंच असतंय लेका. दत्तू ओशाळ हसला. तेवढ्यात सुमीचा आवाज आला. अहो बाबा, कुठं गेलतासा? याला आईच्या पायांवर घालायचं होतं ना, राहूनच गेलं बघा. सुमी दर्शन घेऊन आली होती. बरोबर आत्याबाई होत्याच. जगदाळे म्हणाला, या सगळे माझ्या मागून. सगळे जगदाळेच्या पाठोपाठ निघाले. कुठून कुठून नेत जगदाळे थेट गाभाऱ्यापर्यंत घेऊन गेला. सुमीचा चेहरा खुलून आला. आई देवीचं पुन्हा दर्शन घडलं. गोपाळला आईच्या पायाशी घालण्यात आलं. सुमी डोळे भरून पाहत होती. तिनं जगदाळे काकांना वाकून नमस्कार केला. बाबांनाही नमस्कार केला. जगदाळेनं सेवक वर्गाला सूचना केल्या. नारळ, फुलं, हार, प्रसाद भराभर हलवायला सांगितलं. दत्तू जरा काम हायती, भेटू पुन्हा कवातरी. निरोप घेऊन जगदाळे गायब सुद्धा झाला. दत्तू लेकीला घेऊन बाहेर आला. आत्याबाई बरोबर होत्याच. दत्तूनं उगाचच लेकीला विचारलं, आता काय करणार? आता घरून डबा आणलाय, जेवणार, जत्रत फिरणार, थोडीफार खरेदी आणि पुन्हा घरी जाणार. आत्याबाई सुमीच्या कानात काहीतरी सांगत होत्या. सुमी बाबांना म्हणाली, बाबा डबा आणलाय, आमच्या संगट खाऊन घ्या. नको नको, माझं झालंय खाणं. निरोपाची वेळ आली होती. दत्तूच्या जीवावर आलं होतं. नाईलाजानं दत्तूनं गोपाळला सुमीकडे दिलं. सुमीच्या डोळ्यांत पाणी तरळल्याचं दिसत होतं. निरोप घेऊन दत्तू गर्दीत मिसळला. मागे वळून पाहिलं. सुमी डोळे पुसत असल्याचं ओझरत दिसलं. पत्थर दिल दत्तू विरघळला होता. खरं म्हणजे घरीच जायचं होतं, पण समाधान झालं नव्हतं. लेक आणि नातू जाऊ देत नव्हते. मन सारखं त्यांच्याकडे धाव घेत होतं. सुमीला बोलवावं का? घरी ये सांगावं का? अरे पण कोण अडवतंय आपल्याला? महाराज अहंकार अहंकार म्हणतात तो हाच का? अडथळा आणतोय, मनासारखं वागू देत नाही.
दत्तू रेंगाळला. बघू परत भेटली तर सांगूया घरी ये म्हणून, नाहीतर घरी गेल्यावर कमळीला सांगू बोलवून घे. गोपाळला बागडू दे आपल्या घराच्या अंगणात. दत्तू पुन्हा देवळाच्या मागच्या भागात आला. एका मंडळाची 15-20 माणसं तिथं उभी होतीत. ढोल ताशे वाजवणं सुरू होतं. 50ची एक बाई मळवट भरलेला, हातात हिरव्या बांगड्या, हिरवी साडी, गळ्यात शेवंतीच्या फुलांचा हार, तिच्यात देवी आई संचारली होती. हळद कुंकू वाहून, फुलं वाहून तिची पूजा केली जात होती. दत्तूला आजकाल हे सगळं गमतीचं वाटायचं. गालातल्या गालात हसत तो दूर झाला. झाडाजवळ आला. 2-3 माणसं खिळ्यानं चिठ्ठ्या ठोकत होतीत. वाऱ्याचा झोत आला. झाड सळसळलं. दत्तू भीतीनं शहारला. कसली भीती वाटली त्याला कळेच ना. झाडापासून दूर झाला. थोडं दूर एक झाड दिसलं. गर्दी विरळ होती. दत्तू तिथे आला. झाडाभोवती चांगला पार होता. आडवा झाला. टोपी काढून डोळ्यांवरती घेतली. बहुतेक तो क्षण जवळ आला होता. काय माहीत कधीपासून ती पद्धत सुरू झाली. झाड 100 वर्ष जुनं, कुणी म्हणतं 150 वर्ष जुनं, लाखो असतील, कदाचित करोडोही असतील. वर्षानुवर्ष विषारी भावना चिठ्ठीच्या माध्यमातून तिथे साठल्या होत्या. द्वेष, शिव्याशाप, क्रौर्य, दृष्टावा, असूया, तळतळाट, वासना, हेवेदावे, बदला, सूड, दुस्वार, मत्सर. त्या झाडाच्या छोट्याशा जागेत त्या भावना साठत गेल्या. मावेनाशा झाल्या. त्यांचा दाटपणा, घट्टपणा वाढत गेला. हळूहळू एक सैतानी शक्ती तिथे अस्तित्वात येऊ लागली. झाडाच्या छोट्याशा जागेत ती मावेनाशी झाली. सैतानाला स्वतःला आवर घालणं कठीण जात होतं. गेलं वर्षभर सुटकेसाठी धडपड सुरू होती, पण विशिष्ट पूर्णत्व आल्याशिवाय सुटका नव्हती. एक अमानवी अदृश्य सैतानी शक्ती. सुटकेचा क्षण आला होता. यात्रेचा गर्दीचा दिवस. लावली जाणारी प्रत्येक चिठ्ठी आता त्या क्षणाला स्पर्श करत होती. जोरदार वारं सुटलं होतं. झाडाची पानं सळसळू लागली. झाडानं आळोखे पिळोखे द्यायला सुरुवात केली आणि एका क्षणी सुटका झाली. ती सैतानी अदृश्य शक्ती सुटाटत निघाली. देवळाच्या पुढच्या भागात आली. वेगानं त्या हजारोंच्या गर्दीवरती कोसळली. एकच हलकल्लोळ. भयान मानवी संहाराला सुरुवात झाली होती. हजारोंची ती गर्दी स्वतःला सावरण्याचा, वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती. पडत होते, धडपडत होते, तुडवले जात होते. म्हातारे कोतारे, स्त्रिया, लहान मुलं, साऱ्या गर्दीचा तोल गेला होता. संहार पायऱ्यांपर्यंत पोहोचला. रडणं, किंकाळ्या, आक्रोश, विव्हळणं, वेदनांचा महापूर. वाजंत्रे, ढोलताशे, टाळ, मृदुंग, डफलीचे संमिश्र आवाज दुरून ऐकू येत होते. पुरेसं पोलीस बळ नाही, शासन यंत्रणा नाही. देऊळ व्यवस्थापनाकडून सगळं सांभाळण्याची केविलवाणी धडपड. पण आभाळच फाटलं होतं हो. देवळाच्या मागच्या भागातही धावपळीला सुरुवात झाली होती. ओरडाआरडा वाढला. दत्तू जागा झाला. लोक देवळाच्या दिशेनं धावत होते. दत्तू गोंधळला. धावणाऱ्या एका माणसाला विचारलं, काय हो, काय झालं? माणसं चेंगरलीत, मरून राहिलीत. जीवाच्या आकांतानं दत्तू धावला. काहीच विदीर्ण करणारं दृश्य. काहींचे श्वास थांबले होते, काही कणत होते, काही वेदनांनी विव्हळत होते. पाणी, पाणी. बेशुद्ध, बेहोश, काही मदतीसाठी आक्रोश करत होते. प्रचंड संहार करून त्या सैतानी शक्तीनं स्वतःचं आणि अनेकांचं अस्तित्व संपवलं होतं. पायऱ्यांवर अस्ताव्यस्त मानवी देहांचा उतार दिसत होता. ते थैमान हळूहळू शांत होऊ लागलं. युद्ध पश्चात युद्धभूमीवर जसं असेल तसं दृश्य आता तिथे दिसत होतं. एका पायरीवर दत्तू फटकल मारून बसला होता. डोळ्यांतून अविरत अश्रू वाहत होते. गर्द हिरव्या झाडीतली सुमी. पोराला सोडलं नव्हतं तिनं, पोटाशी आवळून घेतलं होतं. त्या लहानग्या बाळमुठीत राजगिऱ्याच्या लाडूचा तुकडा. काही कण मुठीबाहेर दिसत होते. दत्तू स्वतःशीच बरळत होता. मुलीच्या नातवाच्या डोक्यावरून हात फिरवत होता. सोन्या, सोन्या उठ रे. अरे अरे, आबांच्या घरी जायचंय ना. सुमे, सुमे उठ. बघ ग, लेकरू उठत नाहीये. सुमे उठ ग. नाही ग नाही. राग नाही हो धरणार तुझ्यावर. चल,
4 दिवस माहेराला चल. उठा रे माझ्या लेकरांनो. अरे काय हे? काय होऊन बसलं? आपल्या लेकीचं आणि नातवाचं कलेवर एक तीव्र जाणीव दत्तूचं काळीज भेदून गेली. दत्तू टाहो फोडून रडू लागला. झाड आता शांत झालं होतं. हलकीशी वाऱ्याची झुळूक आली. झाडाच्या पानांशी हळूवार खेळू लागली.